हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. आपण माझ्या चॅनलला चपाती, भाकरीचे विविध प्रकार, पुरी, ढेबरे, परोठे आणि नानची रेसिपी बघितली आहे. आज मी तुमच्यासाठी लच्छा परोठ्याची रेसिपी घेऊन आली आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पनीर अखनीबरोबर मी लच्छा परोठा सर्व केला आहे. आता मी तुम्हाला ती कशी बनवावे ते सांगणार आहे. चला तर मग वळूया रेसिपीकडे. त्यासाठी मी एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटी मी मैदा घेतला. त्यामध्ये मी थोडे मीठ टाकले. त्याला सर्वांना मी एकत्र करून घेणार आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून कणिक व्यवस्थित मळून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. अगदी घट्टही नको, अगदी पातळही नको. मीडियम अशी कणिक मळून घ्यावी. नंतर मी याला एका बाउलमध्ये काढणार आहे. आणि त्यावर मी कापड ठेवून कणिक रेसला ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटापर्यंत. नंतर मी याला एकदा परत मळून घेणार आहे आणि याचे मी छोटे छोटे पाते तयार करून घेणार आहे. बघा, नंतर मी परात उलटी करून त्यावर मी थोडे तेल लावले आणि पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे. बघा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. थोडा वेळ लागतो पण मस्त लागते. बघा अशा पद्धतीने. नंतर मी कटरच्या साहाय्याने याला असे पतले पतले कट्स मारून घेतले. बघा, चाकू किंवा पिझ्झा कटरनेही आपण करू शकतो. नंतर मी याला हलक्या हाताने एकत्र करून घेणार आहे. बघा, नंतर मी याला हलक्या हाताने थोडं लांबवणार आहे आणि याचा मी एक गोळा तयार करणार आहे. बघा अशा पद्धतीने. नंतर हलक्या हाताने जाडसर असा परोठा तयार करून घ्यावा. बघा अशा पद्धतीने. नंतर मी गॅसवर पॅन गरम केले. त्यावर मी थोडे तेल टाकले. आता मी लच्छा परोठा शेकून घेणार आहे. बघा, लालसर होईपर्यंत परोठा भाजून घ्यावा. बघा, आपले लच्छे कसे वेगळे होतात बघा. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.